एक तर जे स्पष्टीकरण तुम्ही म्हणत आहात त्याचं एक पत्र, तो जो काय गौरव पाटील आहे त्यांनी ते पत्र दिलं होतं आणि त्या पत्रावर ते बोलत होते. आता हा ऋषिकेश गांगडे नावाचा जो मुलगा आहे तो एक सामान्य परिवारातला एक विद्यार्थी आहे. आणि असे किती विद्यार्थी होते तर 44,000 पेक्षा जास्त विद्यार्थी होते. त्याच्यातून किती हे इंटरव्ह्यू साठी सिलेक्ट झाले तर 505 सिलेक्ट झाले. एक तर आपण समजून घेतलं पाहिजे, जेव्हा MPSC आयोग परीक्षा घेते आणि परीक्षा घेतल्यानंतर जेव्हा निकाल दिला जातो, प्रत्येक उमेदवाराला ती जी आन्सर शीट आहे ती दिली जाते, त्याला किती मार्क्स आलेत हे सांगितलं जातं. पण या ठराविक परीक्षेसाठी ज्याच्यावर आम्ही आक्षेप घेतलेला आहे, तिथं पेपर फुटला असं आम्ही तिथं म्हणत आहोत. त्यात फक्त 505 लोकांपैकी ठराविक लोकांनाच ती आन्सर शीट त्या ठिकाणी दिली गेली ना, त्यांना तिथं बोलवलं आलं. बाकीच्यांना अजूनपर्यंत क्लॅरिटी दिली नाही. हा मुद्दा आम्ही मांडला, ते म्हणाले की आम्ही देतो. मग प्रचलित पद्धतीने जर त्या आन्सर शीट दिल्या जात होत्या आतापर्यंत, या ठराविक परीक्षेलाच का नाही दिल्या गेल्या असा आम्ही त्या ठिकाणी त्यांना प्रश्न विचारला आहे. त्याच्याच बरोबर सेक्रेटरी साहेबांना जेव्हा आम्ही आता भेटलो त्यांना पूर्णपणे हिस्ट्री सांगितली. त्यानंतर हा जो गौरव पाटील आहे, त्याचं नाव गौरव पाटील खरं असलं तरी तो स्वतःला लोकेश पाटील सुद्धा म्हणतो. म्हणजे जो नावाबद्दलच बऱ्याच वेळा कन्फ्यूज झालेला हा जो मुलगा आहे त्यावर किती विश्वास ठेवायचा हा एक मुद्दा आहे. त्यानंतर ऋषिकेश गांगडे यांनी जी कंप्लेंट केली, या दोघांनी मिळून ती कंप्लेंट केली होती, त्यामुळे कंप्लेंटला तुम्हाला सिरियस तिथे घ्यावंच लागेल. पण फक्त याच लोकांनी कंप्लेंट केलं असं नाही. आमच्या अंदाजाने आतापर्यंत आयोगाला 100 पेक्षा जास्त ईमेल आलेले आहेत. त्यातल्या ठराविक ईमेलची दखल घेऊन आज त्यांनी काहीतरी स्पष्टीकरण दिलंय, नाहीतर त्याला आपण आयोगाकडनं प्रसिद्धीपत्र त्या ठिकाणी काढलेले आहेत. पण त्याच्यामध्ये ठराविक लोकांचीच नावं घेतलेली आहेत. त्याचा पूर्ण अभ्यास आपण केला. कुठेतरी एक या प्रसिद्धीपत्राकडे बघितल्यानंतर तो जो ऋषिकेश गांगडे त्याला दुर्दैवाने टार्गेट केलं जातं का काय असा आम्हाला आता प्रश्न तिथं निर्माण व्हायला लागलेला आहे. त्यामुळे एका व्यक्तीने या प्रक्रियेच्या विरोधात आवाज उठवला म्हणून त्याचा आवाज हा दाबला जातोय का? कारण का तुम्ही बघितलं असेल गौरव पाटील त्याचा आवाज कुठेतरी दाबला गेला. ऋषिकेश गांगडे त्याचा मित्र असताना त्यांनी सांगितलं की त्याचे वडील आज सकाळी त्याला भेटले आणि भेटल्यानंतर ती माणसं कशी आहेत हे तुम्हाला माहिती आहे, आम्हाला भीती वाटते, अशी कुठेतरी भीती त्या वडिलांनी तिथे व्यक्त केली. त्यामुळे ह्या सगळ्या विषयामध्ये जेव्हा सेक्रेटरी MPSCच्या सेक्रेटरींशी आम्ही बोललो, त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की आजच्या आज पोलिसांना सांगून आम्ही तिथं FIR करण्यासाठी सांगणार आहोत, तपास सुरू करण्यासाठी तिथं सांगणार आहोत. आम्ही बोलत असताना त्यांना एवढंच सांगितलं की 150 लोकांची ही जाहिरात होती, त्यामुळे 150 लोकांना या परीक्षेच्या माध्यमातून घेतलं जाईल. 100% विद्यार्थी चुकीचे आहेत, नाहीतर 100% विद्यार्थ्यांनी चोरी केली असं आमचं म्हणणं नाही. त्याच्यात जे लोक चुकीचे आहेत, ज्याच्यामध्ये तुम्ही त्यांचे मोबाईल बघा, त्याच्यात काय इन्व्हेस्टिगेशन करायचे तुम्ही करा. तो जो काय नंदुरबारचा काय ना कौटिल्य नावाची जी काही एजन्सी आहे, जो पाटील आहे त्याचा तुम्ही मोबाईल घ्या, त्याचा डंप घ्या. जो काही उमेदवार आहे ज्यांनी हे गौरव पाटलाला ही सगळी माहिती दिली होती, त्या उमेदवाराचा सुद्धा तुम्ही फोन घ्या, गौरव पाटलाचा फोन घ्या, त्याचा डंप घ्या आणि याच्यामध्ये जो कोणी जबाबदार आहे त्याचं सगळं प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन सायंटिफिक पद्धतीने तुम्ही करा. फक्त एकच कंडिशन आहे, तुम्ही खरात प्रकरणाच्या बाबतीत 15 ते 20 दिवसामध्ये तपास करून पार कोणकोणाची नावं आहेत ती तुम्ही डिक्लेअर तिथं केली होती. इथं सामान्य परिवारातल्या युवांच्या भवितव्याचा विषय आहे, त्यात वेळ न घालवता पोलीस डिपार्टमेंटला तुम्ही सांगावं लवकरात लवकर इन्व्हेस्टिगेशन करून पुढच्या 15 ते 20 दिवसामध्ये तुम्हाला तपास हा पूर्ण करून या विद्यार्थ्यांना सांगावं लागेल. कारण का आमचं हेही मत आहे की काही विद्यार्थी एज बार होण्या अगोदर जर परत एकदा परीक्षा घ्यायची असेल ना, तर जे काय असेल तर ते तुम्हाला पुढच्या 15 ते 20 दिवसामध्ये ही सगळी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. आणि उद्या जाऊन तुमच्याकडे जेव्हा आम्ही 15-20 दिवसानंतर परत येऊ, तुम्ही कृपा करून आम्हाला सांगू नका. पोलीस प्रशासनाकडे आम्ही हे सगळं प्रकरण दिलेलं आहे, तपास ते करत आहेत, उशीर ते लावत आहेत, आम्ही हे कुठेही ऐकणार नाही. त्यावेळेस इथेच एक खूप मोठं आंदोलन युवकांच्या माध्यमातून तिथे केलं जाईल. त्यामुळे जी काय लोकांच्या मुलांच्या मनामध्ये आता शंका निर्माण झालेली आहे आयोगाच्या बाबतीत, ती फार डेंजरस आहे. कारण का युवकांचा त्याच्यामध्ये पूर्णपणे मदत आहे.
त्याच्याचबरोबर ते असंही सांगणार आहेत आज परिपत्रक काढून की ज्या मुला मुलींना या प्रक्रियेवर शंका आहे, त्यांच्याकडे काय पुरावे आहेत, त्यांनी आयोगाकडे ते पुरावे ईमेलच्या माध्यमातून पाठवण्यात यावे. आणि मला युवांना सुद्धा सांगायचंय, तुम्हाला जर असं वाटत असेल की आम्ही आमचं नाव दिल्यानंतर अडचण येऊ शकते, तर तशी अजिबात तुम्ही काळजी करू नका. आणि जर तुम्हाला खरंच काळजी वाटत असेल तर पुण्यामध्ये आम्ही असताना आमच्यापर्यंत तुम्ही ती माहिती द्या, आम्ही ती माहिती तिथं आयोगाच्या ठिकाणी तिथं सांगू. आणि मला ऋषिकेश गांगर्डेंना सांगायचं आहे आणि हे आयोगाला सुद्धा सांगितलेलं आहे, तुम्ही परिपत्रक आज जे काढलेलं आहे त्याच्यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ऋषिकेश गांगर्डे जे युवा आहे, तो धाडसी युवा आहे, तो या सिस्टमच्या विरोधात उभा राहतोय आणि तिथं बोलतोय. याला तुम्ही कॉर्नर करण्याचा प्रयत्न करत आहात आणि जर त्याला तुम्ही अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला तर आम्ही सर्वजण, म्हणजे मी तर आहेच, आम्ही पदाधिकारी आहोत, सगळे युवा आणि सगळे विद्यार्थी ऋषिकेश गांगर्डेच्या पाठीमागे भक्कमपणे आहेत. एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो.